हे तुला गिफ्ट रॅप वाटतंय? आल्या आल्या प्रथेप्रमाणे विनोदचा असा फोन केलायस तुम्ही. आता बरं आहे यार. ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी एवढं दुखत होतं, म्हणजे मला पाय असा ठेवता पण येत नव्हता जमिनीवर. मम्मीचं तेच म्हणणं की अजून कसे तुझे फ्रेंड्स ना आले बघायला. अरे म्हटलं ट्रिपवर गेलेत आणि ट्रिपवरून आलं तरी आपापले प्रॉब्लेम्स असतात ना यार. या फोटोत बघ कौस्तुभ बघ, तिथे डोंगरावर जाऊन पण फोनवर बोलतोय पागल. तो दीदी को बोलो थोडा अकेला छोडो भाई हमारे मित्र को. आणि ह्याला नेटवर्क कसं असतं रे प्रत्येक. हिला तो किस्सा माहितीये का स्वीटीचा? अरे तिच्या मित्राचं लग्न होतं, आम्ही दोघं तिला कंपनी म्हणून गेलो. याने कार काढलेली, तर म्हणते कशी जरा मोठी कार असती तर बरं झालं असतं. म्हटलं भाई धन्य आहे तू. हिचं नेहमीच आहे हा, सीन सिनरी आम्ही नंतर बघू, पहिले आमचा फोटो काढा. तुझ्याच फोन मधले दिसत आहेत रे. आयफोन घ्यायची हाऊस आहे ना, घ्या आता. काल मला फोन करून विचारतो त्या दिवशीची कॉन्ट्री किती झाली ग. म्हटलं माझा पाय फ्रॅक्चर आहे, मी नाही येऊ शकत तुला मारायला, तूच ये इथे. बावळट. मम्मी मला तेच म्हणत होती, भाजी आणायला गेली ती भेटली पण तिने विचारलं नाही तब्येत कशी आहे काय. आता मम्मीला काय सांगू, तिचा 4 वाजता रोज फोन येतो मला रात्री. टॉक्सिक बॉयफ्रेंड बद्दल सांगत असते. एवढ्या वेळा सांगितलं रेड फ्लॅग आहे, सोडून दे सोडून दे. घेऊन यायचं ना तिला पण, जरा काउन्सिलिंग केली असते. प्लास्टर कधी निघणार आहे माहितीये का? फ्रेंडशिप डे. असा चुनके मुहूर्त काढलाय मी मस्त. एक आपल्या तिघांचा फोटो काढ आणि कॅप्शन टाक मूग भजी विथ पेशंट. मूग भजी बघून येतील बघ लगेच सगळे भेटायला. चांगला काढा.